नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पायल नाग या खेळाडूबद्दल. पॅरा तिरंदाज आणि प्रचंड साहसाचे प्रतीक असलेल्या पायल नागने गंभीर शारीरिक आव्हानांवर मात करून राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आणि आपल्यातील साहस, दृढनिश्चय तसेच क्रीडा उत्कृष्टतेने लाखो लोकांना प्रेरणा दिली. मर्यादा शरीराने नव्हे तर जिद्दीने ठरवल्या जातात, असे पायल नाग सांगते. प्रचंड साहस आणि एका नव्या ओळखीची कथा सांगणारी पायल नाग भारतातील अशा तरुण खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी अशंका वाटणाऱ्या परिस्थितीला आपल्या सर्वात मोठ्या सामर्थ्यात बदलले. ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्याची रहिवासी असलेली पायल आज भारतीय पॅरा तिरंदाजीचा एक उदयोन्मुख आवाज बनली आहे. आपले हात आणि पाय गमावूनही पायल सामान्य जीवन जगायला शिकली. सोबतच राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने स्वतःचा ठसा उमटवला. तिचा प्रवास केवळ क्रीडा क्षेत्रातील यशाची गाथा नसून साहस, आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. पायलचा जन्म ओडिशामधील एका सामान्य कुटुंबात झाला. तिचे आईवडील स्थलांतरित मजूर होते. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. लहानपणी 2015मध्ये विजेचा धक्का लागून झालेल्या एका भीषण अपघातात तिने आपले दोन्ही हात आणि पाय गमावले. या अपघाताने पायलच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. पण परिस्थितीपुढे हार मानण्याऐवजी पायलने स्वतःला आव्हानांसाठी तयार केले. ती तोंडाने लिहायला आणि चित्र काढायला शिकली. शिक्षण आणि पुनर्वसनाच्या काळात तिला शासकीय मदत आणि सामाजिक आधार मिळाला, ज्यामुळे तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळाले. जेव्हा पायलची ओळख अनुकूलित क्रीडा प्रशिक्षणाशी झाली तेव्हा तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. तिने जम्मू येथील श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड कॉम्प्लेक्समध्ये पॅरा तिरंदाजीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षकांनी तिच्यासाठी एक विशेष नेमबाजी पद्धत विकसित केली, ज्यामध्ये तिच्या कृत्रिम पायाचा आधार, खांद्यांची योग्य स्थिती आणि नेम धरण्यासाठी तोंडाचा वापर केला जात असे. हे तंत्र आणि सातत्यपूर्ण सराव हीच तिची सर्वात मोठी ताकद बनली. हळूहळू ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली आणि अल्पावधीतच तिने आपल्या प्रतिभेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यश. 6वी राष्ट्रीय पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप जयपूर 2025. कंपाऊंड प्रकारात 2 सुवर्णपदके, अनुभवी खेळाडूंना हरवून राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली. 7वी राष्ट्रीय पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप पंजाब 2026. रँकिंग फेरीत रौप्य पदक, वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदक. आशियाई युवा पॅरा गेम्स दुबई 2025. आंतरराष्ट्रीय पदार्पण, रँकिंग फेरीत 4थे स्थान. पायल नागची सातत्यपूर्ण प्रगती तिला भारतासाठी भविष्यातील एक संभाव्य पॅरालिम्पिक स्पर्धक बनवणारी ठरली. केवळ एक खेळाडूच नव्हे तर एक प्रेरणास्थान. पायल नागची कथा तिच्या क्रीडा कामगिरीपेक्षा खूप मोठी आहे. इतक्या लहान वयात शारीरिक आव्हाने असूनही आपली स्वप्ने साकार करू पाहणाऱ्या लाखो लोकांसाठी ती आशेचा किरण बनली आहे. तिची कामगिरी हे सिद्ध करते की योग्य प्रशिक्षण, संधी आणि पाठिंब्याने कोणाची क्षमता कुठलीही मर्यादा ओलांडू शकते. आज पायल भारतीय पॅरा क्रीडा क्षेत्रातील सर्वसमावेशकता, सहाय्यक क्रीडा तंत्रज्ञान आणि समान संधी यांचे एक प्रभावी उदाहरण बनली आहे. पायल नागचा प्रवास आपल्याला शिकवतो की खरी शक्ती शरीरात नाही तर मनात आणि इच्छाशक्तीमध्ये असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवणे हे तिच्या कठोर परिश्रमाचे, चिकाटीचे आणि आत्मविश्वासाचे फळ आहे. ती केवळ एक पदकविजेती खेळाडू नाही तर पुढच्या पिढीसाठी साहस, दृढ निश्चय आणि चिकाटीची प्रेरणा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.